नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळे विभाग म्हणूया, एक क्षेत्रज्ञ व्यक्तिगत स्तरावर आणि व्यापक स्तरावर प्रकृती पुरुष यांच्याविषयी बरंच काही आपल्याला जाणता आलं. म्हणजे अवघे विश्वाची माझे घर किंवा वसुधैव कुटुंबकम हे जे म्हटलं जातं त्याच्या मागे काय भूमिका आहे नेमकी, किंवा कोणतं रहस्य ज्ञानदेवांना विश्वाची माझे घर म्हणताना उलगडलं असेल ते ह्या 13व्या अध्यायामध्ये लक्षात येतं. क्षेत्रज्ञ व्यक्तिगत स्तरावर आहे, पण तेच मोठं केलं, व्यापक स्तरावर केलं की क्षेत्र बनते प्रकृती आणि क्षेत्रज्ञ बनतो पुरुष. म्हणून तर विश्वाची माझे घर, जगभरात सगळ्यांचे डोळे डोळ्याच्या ठिकाणी, सगळ्यांचे डोळे कार्य तेच करणार. म्हणजे डोळे हे साधन आहेत सर्वांसाठीच, जगभरातल्या सर्व व्यक्तींसाठी. तसंच कान, इंद्रिय बाकीची, म्हणजे सर्वांसाठी जे समान आहे आणि जे साधन म्हणून उपयोगात आणलं जात आहे ती प्रकृती आहे. आणि ती प्रकृती ज्याच्या माध्यमातून कार्यरत होते, ज्यामुळे कार्यरत होते, त्या ऊर्जेला म्हणायचं पुरुष. आणि मग व्यक्तिगत स्तरावरती त्यांची नावं बदलायला हवीतच ना. व्यापकमध्ये जी नावं आहेत तीच कशी बरं चालतील, म्हणून मग व्यक्तिगत स्तरावरती तीच नावं बनली. प्रकृतीला इक्वल टू क्षेत्र आणि पुरुष म्हणजेच क्षेत्रज्ञ. पण दोन्हींचं स्वरूप मात्र वेगवेगळं. 13व्या अध्यायामध्ये हे आपण लक्षात घेतलं. आता 13व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या आणि आमच्या विचारांना चालना मिळावी असं एक महत्त्वाचं विधान भगवंतांनी स्वतः केलं शेवटच्या ओळीमध्ये. काय म्हटलं भगवंतांनी शेवटच्या ओळीत? भूत प्रकृती मोक्षांच ये विदुर्यांति ते परम. ये विदुहू जे जाणतात, यांती प्राप्त करून घेतात, ते परम म्हणजे जे सर्व श्रेष्ठ आहे. म्हणजे पुरुषापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ आहे. कारण पुरुषाचा विस्तार, पुरुषाची व्यापकता सृष्टीपर्यंत मर्यादित आहे. त्याच्याही पल्याड म्हणजे अजून काहीतरी आहे, ते त्या व्यक्तींना प्राप्त होतं. कोणाला? भूत प्रकृती मोक्षांच. भूत म्हणजे तुम्ही आम्ही सगळे प्राणी मात्र, सृष्टीमध्ये जे जे दृग्गोचर आहे, व्यक्त रूपात आहे, ते भूतमात्र. म्हणून तर ज्ञानदेव म्हणतात ना, जे जे देखे भूत ते मानिजे भगवंत. म्हणजे ते ऊर्जादायी आहे, त्या प्रत्येकाजवळ ऊर्जा संचय आहे. जे जे दृग्गोचर आहे त्याच्याकडे ऊर्जा संचय आहे. साधन म्हणून ज्याचा वापर करायचा त्याला म्हणायचं भूतमात्र. आता हे भूतमात्र साधन म्हणून प्रत्यक्षात काम का करू शकता? कारण प्रकृती जी आहे ती प्रकृती या भूतमात्राला कार्य करायची प्रेरणा देते. म्हणजे शरीराची घटना ही पण आपण समजून घेतली. कोणकोणते घटक एकत्र येऊन शरीर बनतं तेही याच अध्यायात लक्षात घेतलंच. आणि मग हे घटक असेच नुसते सांगाडा बनून प्रयोगशाळेत अभ्यासायला नाही ना पुरेसे. काहीतरी प्रत्यक्ष त्याच्याकडून कार्य घडून यायला हवं.
प्रत्येक कुठल्याही घटकाची काहीतरी योजना असते कार्यान्वित होण्यासाठी, म्हणून तर तो घटक अस्तित्वात येतो. मग तेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षात घेतलं की प्राणी मात्र प्रकृतीच्या सहाय्याने प्रत्यक्ष कार्य घडवून आणू शकतात. नश्वर कलेवर 8व्या अध्यायातच गेला आपल्याला हा शब्द. कलेवर म्हणजे शरीर दिसतं डोळ्याला, चर्मचक्षूंना शरीर दिसतं, पण ते कार्यरत होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? कारण ह्या प्रकृतीला जेव्हा पुरुष म्हणजे क्षेत्राला क्षेत्रज्ञाची जोड असेल, शरीराचा कण कण जेव्हा ऊर्जेनी भारित असेल, तेव्हाच ते साधन म्हणून प्रत्यक्ष कार्यरत होऊ शकतं. म्हणून क्षेत्रज्ञाचं महत्त्व खूप आहे. पण या क्षेत्रज्ञाला सीमा घालणारी, कुंपण घालणारी जर कोणी असेल, ते सामर्थ्य जर कोणाकडे असेल, तर ते सामर्थ्य प्रकृतीकडे आहे. मग ती प्रकृतीच क्षेत्ररूपाने प्रत्येक घटकाला सृष्टीतल्या नटवते, सजवते आणि त्या घटकांमध्ये वैविध्य आणते. म्हणून व्यक्ती भिन्नता जगभरात बघायला सापडते. आणि नुसतं मानवामध्येच नाही, तर 84 लक्ष ठसे वेगळाले केले कसे असं म्हटलं जातं ना. प्रश्न पडतो, ही जिज्ञासा. ही सगळी किमया कोणामुळे घडते? प्रकृतीमुळे. मग ती जर सीमा घालणारी असेल क्षेत्रज्ञाला किंवा ऊर्जा स्रोताला बांधून ठेवणारी असेल, तर किती काळ ऊर्जा बांधलेली राहील? प्रेशर कुकर बघतो ना आपण, ठराविक मर्यादेपर्यंत तो प्रेशर कुकर ती वाफ कोंडून ठेवतो स्वतःजवळ. पण एक मर्यादा आली की त्याच्यानंतर मात्र काय करतो? ती वाफ आपोआप मुक्त होऊन जाते. कोणताही पदार्थ उष्णता दिल्यानंतर आपोआप प्रसरण पावतो, कारण ती ऊर्जा मुक्त व्हायला प्रयत्न करते. म्हणून 13व्या अध्यायाच्या शेवटच्या ओळी भूत प्रकृती मोक्ष असं म्हटलंय. मोक्ष म्हणजे काय? मुक्ती म्हणजे काय? कशापासून मुक्ती? तर सीमा घालणारं जे काही आहे, मर्यादा ज्याच्यामुळे येते, ती मर्यादा उल्लंघन म्हणजे मोक्ष. पण मर्यादा उल्लंघन केव्हा, का आणि कसं, हे पण खूप महत्त्वाचं आहे ना. मग तेच आपल्याला जाणून घ्यायचं असेल, जिज्ञासा असेल, हे भगवंतांनी स्वतः आधी जाणलं आणि 14व्या अध्यायामध्ये पुन्हा स्वतः भगवंतांनीच की या भूतमात्राला प्रकृतीपासून सोडवणूक हवी आहे. मर्यादा, सीमा, बंधन नाही आवडत कोणाला, पण ते कसं मिळवायचं? त्यासाठी ही सीमा म्हणजे प्रकृती किती मजबूत आहे, कशा कशाची बनलेली आहे, आणि तिच्यापासून मुक्ती मिळवताना वाटेत काय काय अडथळे येऊ शकतात, ते कसे पार करायचे, हे सगळे उलगडे स्वतः भगवंतांनीच 14व्या अध्यायामध्ये करायला सुरुवात केली आहे. कोणतंही रहस्य दडवून ठेवायचा प्रयत्न भगवंतांनी केलाच नाही आहे. म्हटलं जातं ना, कोणताही प्रश्न मनामध्ये उत्पन्न होऊ दे, भगवद्गीतेचं पान उघडा, कोणत्याही श्लोकावर डोळे मिटून बोट ठेवा, त्या श्लोकामध्ये आपल्या प्रश्नाचा उलगडा आपल्याला मिळून जातो. प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही, मिळतोच. कारण स्वतः भगवंतच तर सगळा उलगडा करतायत ना, आणि क्रमवार उलगडा करत जात आहेत. त्यामुळे तो श्लोक वाचू त्या क्षणी जो अडसर किंवा जे प्रश्न, जी जिज्ञासा आपल्या मनात उत्सुकतेने उत्पन्न झाली असेल, त्याचा उलगडा, त्यातलं मर्म निश्चितपणे त्या श्लोकाशी संबंधित मिळणारच आहे. कारण त्या श्लोकांचं मर्म, श्लोकांमधला गर्भितार्थ हा रिजिड नाही आहे, बंदिस्त नाही आहे, इतका व्यापक आहे की जो ज्या विचाराने प्रश्न निर्माण करेल त्याच्या अनुषंगाने त्या श्लोकातून बरोबर मर्म उलगडलं जातंच. हीच तर गीतेची पैरवी
आहे. म्हणून तर बाकी ग्रंथ अभ्यासूया किंवा नका अभ्यासूया, पण भगवद्गीता अभ्यासायला हवीच. असा आर पार आनंद देणारी, आनंद विभोर करणारा जर कुठला ग्रंथ असेल तर तो भगवद्गीता आहे. मग आपल्यालाही सीमेतून लंघून बाहेर पडायचं आहे. प्रकृतीपासून भूत प्रकृती मोक्ष, या मोक्षाच्या दिशेने जर प्रवास करायचा आहे, मोक्ष म्हणजे नेमकं काय तेही जाणून घ्यायचं आहे, तर 14व्या अध्यायाचा अभ्यास करायलाच हवा. मग त्यासाठी आधी 14व्या अध्यायाचे श्लोक ऐकले पाहिजेत. ऐकूयात तर मग श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं, यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः. सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्. सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः, तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता. सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः. निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम्. सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम्. तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्. तमस्त्वज्ञानजौ विद्धि मोहनं सर्वदेहिनां. प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. सत्त्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत. रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा. श्लोक तर ऐकले आपण. पहिल्या श्लोकामध्ये भगवंत स्वतः सांगतायत की जे जाणायची तुला उत्सुकता आहे ना, परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्. उत्तम रहस्य उलगडून दाखवण्याच्या दिशेने चल, तुला मी घेऊन जातो, रहस्य उलगडून दाखवतो. असं रहस्य उलगडून दाखवतो की जे मुनींनी या आधीच तपस्येमार्फत जाणून घेतलेलं आहे. तूही ते रहस्य जाणून घे. काय त्या रहस्याविषयी सांगतायत भगवंत? दुसऱ्या ओळीतच त्या रहस्याचं मर्म, रहस्याचं वर्णन भगवंत करताय. इदय ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यम आगताः. सीमा लंघून कुठे जायचंय? सीमा ओलांडल्यावर काय प्रत्ययाला येणार आहे हे समजून घ्यायचंय ना. मग मम साधर्म्यम आगताः, अगदी माझ्या निकटच येऊन पोचशील. कशामुळे? ओळखायचं कसं निकट येऊन पोचलं ते? भगवंतांनी सांगून दिलं की मग आवृत्ती, पुनरावृत्ती, पुन्हा येरझारा वगैरे वगैरे सगळं घडत राहिलं तरीही त्याविषयी तुझ्या मनात किंतु परंतु उरणार नाही. न व्यथंती प्रलये न व्यथंती च. उत्पत्ती, स्थिती, लय चक्र हे अटळ आहे. ह्या चक्रामध्ये समजा आपण असलोच तरी सुद्धा ते चक्र हे एक आपल्या जीवनाचा सहज भाग, सहज प्रवृत्ती आहे असं समजून आपण ध्यास जो घेतलेला असेल, ध्येय संकल्प जो केलेला असेल
त्याच्या प्रती अविरत कार्यरत राहू शकतो. असं हे ज्ञान आहे आणि ते ज्ञान मी तुला उलगडून दाखवतो. मग ह्या ज्ञानाची सुरुवात कुठून होते? बीज पेरलं तर पुढे वृक्ष होणार आहे ना. त्यामुळे महत्त्व बीजाचं आहे. शेतकरी बियाणांचं पोतं घेतात आणि मग शेतामध्ये बी पेरतात. पण बीज पेरण्यापूर्वी मशागत करावी लागते आणि मशागत करताना बीज किती अंतरावर किती बिया एके ठिकाणी पेरायच्या वगैरे वगैरे सगळा अभ्यास करावा लागतो. म्हणून मग पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये भगवंत स्वतःच अशा प्रकारे बीज कुठे पेरलं की ते सुरक्षितपणे विकसित होऊ शकेल वगैरे वगैरे विषयी माहिती सांगतायत. काय सांगितलं 3ऱ्या श्लोकामध्ये? मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् अहं गर्भं दधामि. बीज बनून मीच तर सामावून जातो. त्या बीजामध्ये दृग्गोचर न होणारं असं जे ऊर्जा स्वरूप संपूर्ण महान वृक्षाचं ऊर्जा रूप त्या बीजामध्ये दडलंय. तो गर्भ मीच तर प्रदान करतो. म्हणजे ऊर्जा मीच तर प्रदान करतो. थोडक्यात काय? मी स्वतःच ऊर्जा स्वरूप संकोचित होऊन ह्या प्रकृती रूप योनीमध्ये प्रवेश करतो. योनी म्हणजे स्थान. असं स्थान की जे मशागत केलेलं आहे. असं स्थान की जे ऊर्जा स्वरूपाला स्वीकारण्यासाठी सामर्थ्यवान बनलेलं आहे. मग एवढं सामर्थ्य, संपूर्ण सृष्टीच्या सृजनाचं सामर्थ्य ज्या योनीकडे आहे ती योनी वेगळीच राहणार ना. म्हणून मम योनीर महत् ब्रह्म असंच भगवंतांनी म्हणून टाकलंय की ह्या सृष्टीमध्ये सृजनाची किमया जी घडून येते, ती सृजनाची किमया ज्यामुळे घडून येते, गर्भ म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी प्रवेश करतो ती सगळी महत योनी ब्रह्म या नावाने जाणली जाते. म्हणून ब्रह्माकडे परमात्म्याने तपस्येनंतर हे अधिकार सोपवलेले आहेत की सृष्टीचं चलनवलन सुचारू राहण्यासाठी उत्पत्ती स्थिती लय 8व्या अध्यायामध्ये हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे. हे चक्र अव्याहतपणे कोणाच्या देखरेखाली, कोणाच्या निरीक्षणाखाली संपन्न होत राहणार आहे? महत् ब्रह्म. आणि अशी मशागत केलेली खोळ म्हणा ना, पिशवी म्हणा ना, त्याच्यामध्ये ही ऊर्जा, गर्भरूपी ऊर्जा सामावली जाते. म्हणजे परमात्मा येऊन सामावतात. प्रकृती नाही त्यांचा संकोच करू शकत. तो अधिकार, ते सामर्थ्य प्रकृतीकडे नाही. परमात्म्याला मुठीत पकडलंय आणि प्रकृतीने आपल्यामध्ये दडवलंय असं होऊ शकत नाही. परमात्म्याची स्वतःची तीव्र इच्छा एकोहम बहुस्याम. म्हणून एकम सत विप्रा बहुधा वदंती. विप्र हे जाणतात, जे जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत, तत्वज्ञ आहेत, ते जाणतात की तो परमात्मा स्वेच्छेने स्वतःला संकोचित करतो आणि मग योनीमध्ये स्वतःहून सृष्टीच्या सृजनाचं क्रिया घडून यावी म्हणून प्रवेश करतो. मग असा प्रवेश करणं आणि पुन्हा मुक्त होणं ही किमया कोण साधू शकणार? ज्या परमात्म्याने प्रवेश केलाय त्याच परमात्म्याला ही किमया साधणं शक्य आहे. त्यामुळे प्रकृती परमात्म्याला केव्हा मुक्त करायचं हे नाही ठरवू शकत. परमात्मा स्वतःच निर्णय घेतो की केव्हा या प्रकृतीचं आवरण झुगारून द्यायचं आणि पुन्हा मुक्तावस्थेत शिरायचं. म्हणून बीज किती दिवसांनी उगवेल अंदाज बांधू शकतो विज्ञानाने.
पण नेमकं तेवढ्या दिवसामध्येच पेरलेलं बीज, प्रत्येक बीज उगवेल. सगळी बीजं एका वेळेलाच पेरणी केलेली असते, पण तरीही प्रत्येक बीजाचं सृजनाने कोपला उगवण्याचं, कोंब दिसण्याचा कालावधी प्रत्येक बीजचा वेगवेगळा स्वतंत्र असतो. म्हणून मग तेच भगवंतांनी सांगून दिलंय, संभव सर्वभूतानां ततो भवती भारत. सृष्टीमध्ये सुद्धा सगळ्या चराचराची निर्मिती अशाच पद्धतीने होते. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं, सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंती याः. मूर्ती की जिला रिजिडपणा आहे, बंधन आहे, विशिष्ट आकार आहे, त्याला आपण मूर्ती म्हणतो ना. मग ती मूर्ती ह्या ऊर्जेसह दृग्गोचर व्हायला लागते. पानं आली जमिनीतून उगवून वरती की आपल्याला बीज कशाचं पेरलं गेलं आहे ते जमिनीतून उपटून काढून बघायची गरज पडत नाही, कारण तेव्हा बीजाचं अस्तित्वही लयाला गेलेलं असतं. आणि फक्त ऊर्जेच्या रूपाने कोंबाद्वारे, अंकुराद्वारे ती ऊर्जा अशा वेगळ्या आकारामध्ये आपल्याला नेत्रसुख देत असते. म्हणजे सुरुवातीला ती ऊर्जा ज्या बीजामध्ये होती त्या बीजाचं वरचं आवरण म्हणजेच प्रकृती, मोक्ष. निसर्गामध्ये हेच तर चक्र आहे ना, तेच तर आपल्याला बघायला मिळतं. आणि पुन्हा जेव्हा फळ धरतं त्यावेळी पुन्हा काय घडतं, पुन्हा त्या बीजामध्ये ऊर्जा स्थापित होते आणि बीजावरण त्या ऊर्जेला आपल्यामध्ये सीमित करून घेतं. तेच चक्र अव्याहत सुरू राहतं. मग आता ह्या प्रकृतीकडे एवढा सामर्थ्य, एवढ्या क्षमता कशामुळे आहेत की प्रत्येक भिन्न 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 आकार ती प्रत्यक्षात आणू शकते. त्या प्रकृतीचं काय वेगळेपण आहे तोही अभ्यास करायला हवा ना, कारण परमात्मा एकम सत, एकच आहे, ऊर्जा. मग त्या ऊर्जेची विविधता जिच्यामुळे आहे त्या प्रकृतीचं वेगळी ओळख, प्रकृतीचं वेगळं मर्म जाणून घ्यायला हवं. ते पुढच्या श्लोकापासून भगवंतांनी स्वतःच सांगून दिलंय. ह्या प्रकृतीकडे अशी काही वेगळी शक्ती आहे की जी त्रिगुणांच्या माध्यमातून प्रकट होत राहते. त्यांची ओळख आता पुढच्या श्लोकापासून भगवंतांनी करून दिली. काय पुढचा श्लोक बघा. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्य. देहिनम म्हणजे पुरुष, क्षेत्रज्ञ. प्रकृतीशी ज्याचं संधान पक्क जुळलं, बांधलं गेलं त्याला म्हणायचं देहिनम. आणि मग क्षेत्र म्हणजे इथे शब्द वापरला देह. तेव्हा देहाशी ज्याचं संधान बांधलं गेलं त्याला म्हणायचं देहिनम. म्हणून देह आणि देही अशी जोड असावी लागते, तरच प्रत्यक्ष कार्य, कर्तृत्व की जे फलाधारित असतं ते घडून येऊ शकतं. मग ही प्रकृती एवढं सामर्थ्य या संकोचित परमात्म्याला पकडून ठेवण्याचं, सीमित करण्याचं कोणामुळे वेगवेगळे पण त्याच्यामध्ये आणू शकते. कारण प्रकृती तीच, परमात्मा तोच, ऊर्जा तीच, पण तरीही नानाविध वैविध्यानी सृष्टीत नटलेली दिसते. म्हणून मग प्रत्येक आकाराशी जे 3 गुण ह्या प्रकृतीचे आहेत त्याचं वर्णन करायला आता सुरुवात केली. सत्व, रज, तम. अर्थात हे त्रिगुण आहेत. आमचे देवसुद्धा अशा प्रकारेच प्रतीक रूप आहेत ना हो. नावं कोणतीही द्या, आकार कोणतेही असू दे, जेव्हा त्यांच्यामधला ह्या त्रिगुणांपैकी जो भाव प्रकर्षाने प्रकट होईल त्यानुसार त्या त्या देवाचं कार्य, त्या त्या देवाचं अस्तित्व आणि त्या त्या देवाचं महत्त्व
आपल्याला उलगडत जातं. प्रतीक आहेत ही सगळी. 10व्या अध्यायात विभूती म्हटलंच आहे ना त्याला. मग ह्या विभूती ज्या अलग अलग दिसतात, ह्या सगळ्या सत असत कोणत्याही प्रकारच्या असू दे, त्या सगळ्या ह्या गुणांमुळेच प्रकाशात येत असतात. मग ह्या गुणांचा आता जास्ती अभ्यास, जास्ती माहिती आपल्याला मिळवायलाच हवी. म्हणून मग पुढच्या श्लोकांमध्ये या सत्व, रज आणि तम, की ज्यांच्याकडे निबध्नन्ति महाबाहो, महाबाहो अर्जुनाला उपदेशून म्हटलंय, देहामध्ये देहिनमला, ऊर्जेला पॅक करून ठेवण्याचं काम, बंधनात ठेवण्याचं काम या 3 गुणांच्या साहाय्याने प्रकृती घडवून आणते. मुलांचे वाढदिवस साजरे केले जातात किंवा एरवी सुद्धा पाहुणे आले तर मुलांसाठी काहीतरी छान गिफ्ट आजच्या भाषेमध्ये घेऊन येतात. वास्तविक पाहता ते गिफ्ट इतकं सुंदर पॅकिंग केलेलं असतं, त्याच्यावरती जे आवरण असतं ते इतकं आकर्षक आणि सुंदर असतं, पण किती मुलं ते आकर्षक आवरणच निरीक्षण करत बसतात कोणी? आपल्याला सुद्धा गिफ्ट मिळालं तर पहिली इच्छा काय असते? आवरणाच्या आत दडलंय तरी काय ते पाहायचं. ती जिज्ञासा वरच्या आवरणाकडे आपलं लक्ष जाऊच देत नाही. तसं हे सत्व, रज आणि तम गुण आहेतच. त्या गुणांविषयी नाही आपण जागृत राहत. ते गुण जो प्रभाव दाखवतात, बस त्याच्याकडे आम्ही खेचले जातो. ह्या प्रत्येक गुणाचा प्रभाव दाखवणं वेगवेगळं असतं, कारण प्रत्येकालाच आपलं वेगळेपण सिद्ध करायचं असतं. जसं परमात्म्याला वैविध्याने नटायचं आहे, तसं या सत्व, रज, तम गुणांना सुद्धा आपलं आपलं वेगळं स्थान हवं, आपली आपली वेगळी जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी. ही राहणारच ना इच्छा. आणि म्हणून सत्वाचे गुणधर्म वेगळे, रजाचे गुणधर्म वेगळे आणि तमाचे गुणधर्म वेगळे. तिन्ही गुणच, तिघही जोडलेले प्रकृतीशीच, पण तरीही प्रत्येकाचा प्रभाव मात्र अलग अलग. तो प्रभाव काय आहे, तो प्रकट कसा होतो, हे सगळं पुढच्या श्लोकांमध्ये सांगून दिलंय. पुढच्या श्लोकात काय सांगून दिलं? पहिलाच प्रभाव सत्व गुणाचा काय असतो ते सांगून दिलं. तत्र सत्वं निर्मलत्वात्, निर्मलत्व, मल म्हणजे मलिनता, निर्मल जिथे मलिनता नाहीच, असा हा सत्वगुणाचा प्रभाव आहे. आणखीन कसा आहे हा सत्वगुण? प्रकाशकम, उज्ज्वलतेकडे घेऊन जाणारा. कोणाला? अनामयम, ज्याला शिक्का मारून ओळखता येत नाही. शिक्का मारला की तो पेपर आपण मान्य करतो, कारण कोणाचा आहे, कशासाठी आहे, त्याची महत्त्व काय आहे, ते सगळं त्या शिक्क्यामुळे प्राप्त होतं. बरोबर आहे ना? मग इथे ज्याला शिक्काच नाही आहे, फक्त आणि फक्त तेज आहे, ऊर्जा आहे, त्याला काय म्हणणार? अनामयम. मग त्या अनामयमला, ऊर्जेला प्रमाणित करण्याचं काम प्रकाशकम, उज्ज्वल प्रकाशात दर्शन घडवण्याचं कार्य या सत्वगुणामुळे घडू शकतो. सत्वगुणाचा हा प्रभाव आहे की तो अनामयमला प्रकाशकम करू शकतो, कारण निर्मलत्व हा त्याचा स्थायी भाव आहे. म्हणून निर्मलत्व स्थायी भाव, प्रकाशकम कार्य. आणि कोणाला प्रकाशित करायचं आहे? अनामयम. आणखीन पुढच्या वेळी सांगून दिलेलं आहे की आहे मग हा काय छान आहे हा सत्वगुण, ह्याला कायम सान्निध्यात ठेवावा वाटणारच ना आपल्याला. पण त्यातला धोका पण लगेच भगवंत सांगून देत आहेत. सत्वगुण आहेच असा प्रश्नच नाही, पण सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ अनघ. निष्पाप असा अर्जुन आहे,
त्या अर्जुनाला त्यातला धोका पण ते सांगतायत. कारण परमात्म्याची ओळख व्हावी, तो दृग्गोचर व्हावा अशी इच्छा कोणालाही असणार ना. निष्पाप अर्जुनाला तर असणार. म्हणून त्यातला धोका पण अर्जुनाला सांगून दिला पाहिजे असं भगवंतांना वाटलं. आणि म्हणून लगेच भगवंतांनी सुखसंगेन बध्नाती, हा सत्वगुण असा छान प्रभावी असला ना तरी तो पण बंधनातच टाकतो बरं. सीमा, कशामुळे सीमा उत्पन्न होते सत्वगुण प्रभावी असल्यावर? सुखसंगेन, पुन्हा पुन्हा मला त्याच आनंदाची प्राप्ती व्हावी ही ओढ लागणं म्हणजे सुद्धा एक बंधनच आहे ना. मग पुन्हा प्रत्यय मिळवण्यासाठी, तोच आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी व्यक्ती धावतच राहते. त्याचंही बंधन उत्पन्न होतं. आणखी कोणतं बंधन? ज्ञानसंगेन चानघ च अनघ, ज्ञानाचा संग, ज्ञान तेथे मान आपोआपच येतो. हा सत्वगुण प्रभावी झाला की व्यक्ती ज्ञानसंपन्न होते, जाणीवा विस्तारतात. आणि ह्या एकदा जाणीवा विस्तारल्या की त्या व्यक्तीचं इतर व्यक्तींपेक्षा वेगळेपण सहजच प्रभावाने प्रकट व्हायला लागतं. पण ज्ञान तिथे मान हे जरी खरं असलं तरी तो मान दुरभिमानाकडे जाता कामा नये, अहम भाव बळावता कामा नये. तो सहजच बळावतो आणि मग हा सत्वगुण जो निर्मलत्व प्रकाशित करणारा आहे तो झाकोळून जाऊ शकतो. चांगदेवांची कथा माहिती आहेच आहे सगळ्यांना, याच संदर्भात लागू आहे. चांगदेवही सत्वगुणीच हो. केवढा प्रभावी व्यक्तिमत्व ते. चराचरामधल्या प्राणीमात्रांवर ज्यांची हुकूमत, असे हे चांगदेव. ज्ञानदेवांविषयी ऐकल्यावर त्यांना असं वाटलं की ह्या ज्ञानदेवांच्या भेटीला जायला हवं. आधी तर त्यांनी पत्र लिहिण्यासाठी सुरुवात केली खरी, पण ही व्यक्ती थोडी ना एवढी थोर आहे की मी त्यांना आदरणीय म्हणू, माननीय म्हणू, वंदनीय म्हणू तरी काय. चांगदेवांना काही उलगडलं नाही आणि त्यांनी कोराच कागद दिला पाठवून. आणि मग विचार केला की त्यांनी काय भागणार आहे, आपण अनुभव तर घेऊ, एकदा भेटू तरी, परीक्षा तर घेऊन बघू. आणि म्हणून चांगदेव वाघावर स्वार होऊन हातात नागाचा चाकू घेऊन ज्ञानदेवांच्या भेटीला निघालेत आपल्या शिष्यगणांसह. कथा तर आपल्या सगळ्यांना ओळखीचीच आहे, पण सत्वगुणाशी कशी जोडलेली आहे. आणि सत्वगुण अशा प्रकारे निबध्नंती, बांधून कसा ठेवतो सुखसंगेनं आणि ज्ञानसंगेनं, त्याचं हे प्रतीक आहे ही कथा म्हणजे. मग काय झालं? चरावर सत्ता गाजवणारे चांगदेव व्याघ्रावर बसून हातात चाबूक घेऊन सर्पाचा ज्ञानदेवांच्या भेटीला आलेत. आणि ही 4 कोवळी मुलं, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, ही 4 जण कोवळं ऊन खात भिंतीवर बसली आहेत हो. आपणही पारावर कट्ट्यावर बसतो ना, अगदी तशीच कोळ्या वयाची मुलं ती. त्यांनी पाहिलं दुरून की चांगदेव बाबा येत आहेत, साधू आहेत, मुनी आहेत आणि त्यांच्यासोबत शिष्य परिवार पण आहे, तेव्हा त्यांचं आगत स्वागत करायला हवं. निवृत्तीनाथांनी आज्ञा दिली आणि ज्ञानदेवांनी काय करावं? 4 जण भिंतीवरून खाली उडी मारून सामोरे नाही येत गेलेले. काय केलं 4घांनी? ती अचर निर्जीव अशी भिंतच आपल्या सान्निध्यामुळे अशी काही ऊर्जा संपन्न केली की ती भिंतच चालत निघाली. त्यातली ऊर्जा अशी एकवटली आणि ती ऊर्जा त्या भिंतीलाच प्रवाहित करती झाली.
आणि भिंतीचा प्रवास चांगदेवांच्या दिशेने सुरू झाला. भिंतीवर बसलेली ही 4 मुलं आहेत त्यांच्या सकट. बस एक क्षण पुरतो हो, दुरभिमान गळून पडतो, त्यासाठी एवढा एक क्षण पुरेसा होता. चांगदेवांना जाणवलं, कारण तेही साधू पुरुष होते, सत्पुरुष होते, पण सत्वगुण एवढा प्रभावी झाला होता की बंधन पडलं होतं आणि अहंतेत गुरफटून गेले होते. सगळं गळून पडलं. आणि चरावर आपली सत्ता आहे, तर अचरावर सत्ता गाजवणारा हा ज्ञानदेव तो बालक आहेच कुठे? छोटा नाहीच आहे तो. तो तर ज्ञानी नव्हे, महाज्ञानी आहे. आणि चांगदेवांचा सगळा अभिमान गळून पडला. हा सत्वगुण अशा प्रकारे अभिमानाला, अभिमान आणि मग सुख आनंदाची पुनरावृत्ती होत राहावी ही कामना अशा प्रकारे बंधनात टाकतो आणि या प्रकृतीचं आवरण आणखी घट्ट करून टाकतो. परमात्मरूपी ऊर्जा मग आणखीनच प्रकृतीमध्ये संकोचित होऊन स्थिर राहते. सत्वगुणाविषयी समजलं. आता दुसरा रजगुण आहे. या रजगुणाविषयी पुढच्या श्लोकात लगेच भगवंतांनी सांगून टाकलंय. सत्वगुण कसा आवश्यक आहे, कसा छान त्याचा प्रभाव आहे तेही कळलं, आणि सत्वगुणामुळे बंधन कसं येऊ शकतं तेही कळलं. आता उत्सुकता जागी झाली रजोगुणाची. काय सांगून दिलं? रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. तृष्णा संग, संग म्हणजे आसक्ती, तृष्णा म्हणजे तहान, अतृप्ती. अतृप्तीच तर आपल्याला विनाशाकडे घेऊन जाते ना. अतृप्तीच आपल्याला धावायला लावते ना. मिडास राजाची गोष्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलेली आहे. आठवत नसेल तर एकदा जस्ट पुन्हा बघा. त्या मिडास राजाला काय वाटलं? हवंय ते मिळत राहावं, आणि ते मिळत राहण्यासाठी त्यांनी तपस्या केली, वरदान मिळवलं, आणि त्याला प्राप्त झालं हो वरदान. तू सूर्यास्तापर्यंत चालत राहा, सूर्यास्तापर्यंत जेवढा चालशील तेवढी जमीन तुझी. नाव मिडास असू दे नाही तर काही असू दे हो, कथा तृष्णा संघाशी जोडलेली आहे ते महत्त्वाचं. हात लावशील तिथे सोनं, सोन्याचं ज्याला लोभ, त्याच्यासाठी हा मिडास अशी पण कथा रंगवतो की हात लावशील तिथे सोनं. अरे वा, केवढं वरदान मिळालं. जेवायला बसल्यावर पदार्थ घास हातात घेतला, काय झालं? सोनं. तृप्ती होऊ शकत नाही. तसंच आहे, सूर्यास्तापर्यंत चालशील तेवढी जमीन तुझी. बस तृष्णा वाढली, आसक्ती वाढली, आणि नुसतं चालण्याने किती अंतर जाऊ, त्यापेक्षा धावत जाऊया. धावत 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 किती श्वास पुरणार? सूर्यास्तापर्यंत धाव धाव धावला, श्वास कोंड्याची स्थिती आली, आणि अखेर श्वास कोंडलाच. जमीन इथली इथेच राहिली, आणि या तृष्णा संघाने मात्र घात केला. अशी अतृप्ती वाढली की काय होतं? माणसाला अखंड कर्म करत राहावं, कर्म करत राहावं, ऊर फुटेपर्यंत मिळवत राहावं, मिळवत राहावं असं वाटायला लागतं. तो प्रभाव कोणाचा? रजोगुणाचा. म्हणून रजो रागात्मकं विद्धि. राग म्हणजे आसक्ती. 3ऱ्या अध्यायात ह्या रजोगुणाची आपल्याला ओळख झाली आहे बरं का. काम आणि क्रोध रजोगुणापासून उत्पन्न होतात. कामना, पाहिजे पाहिजे पाहिजे, तृष्णा संग समुद्भव तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. मग ते कर्म कोणत्या प्रकारचं करावं, त्याची मर्यादा कशी निश्चित करावी, केव्हा करावं, का करावं, काहीही भान उरत नाही. आणि हा रजोगुणाचा प्रभाव आपला परिणाम प्रत्यक्षामध्ये उतरवून दाखवतो. व्यक्ती अव्याहत, असमाधानी, अतृप्ततेने वेढलेली राहते. सत्वगुण कळला, रजोगुण कळला,
दोघांचाही फायदा आहे. रजोगुण जर प्रभावी नसेल तर व्यक्तीला इच्छाच होणार नाही ना कर्म करायची, आणि कर्म नाही केलं तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल कशी होईल? म्हणजे रजोगुण आवश्यक आहेच आहे, प्रभावी असणं पण आवश्यक आहे, पण ह्या रजोगुणाला जोड कोणाची हवी? संयमाची. की सत्वगुणामुळे हळूहळू व्यक्ती संयमित राहते, त्याची जोड असायला हवी. म्हणजे बघा खरं प्रकृतीच्या जोडीला जेव्हा मानवी देहाची रचना झाली तेव्हा हे त्रिगुण एकत्रितपणे आहेत प्रकृतीजवळ, पण त्यातला जो प्रभावी तो आपलं वेगळेपण आचरणातून प्रकट करायला माणसाला प्रवृत्त करत राहणार. आणि मग कर्मामधली विविधता माणसाला पुन्हा पुन्हा येण्यासाठी, चक्रामध्ये अडकण्यासाठी सिद्ध करत राहणार. आता राहिला तमोगुण, त्याच्याविषयी पण जाणून घेऊ. तमोगुणाचं काय सांगून दिलंय? तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. बध्नाती, बांधून टाकतं. तिन्ही गुण बांधणारेच आहेत. मुक्त करणारं कोणी नाहीये. भूत प्रकृती मोक्षाच्या दिशेने वाटचाल करायची ना, मग त्या प्रकृतीमध्ये असं काय आहे की जे बांधून ठेवतं? तोच हा उलगडा आहे. प्रकृतीकडे सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. हेच तर प्रकृतीचं सामर्थ्य आहे. बघा कशी मी बंधनात ठेवते त्या ऊर्जेला. हा तमगुण काय करतो? प्रमाद, आलस्य, निद्रा, अज्ञान. प्रमाद म्हणजे पुन्हा पुन्हा दोष, पुन्हा पुन्हा चुका व्यक्तीच्या हातून घडत राहतात, कारण अज्ञान. त्यामुळे अज्ञान, आळस. कशाचा आळस? अज्ञानाकडून ज्ञानाकडे जावं ही इच्छाच उत्पन्न होत नाही. आहे ती स्थिती छान आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. तो हरी काही खाटल्यावर काहीही देत नाही आणि व्यक्ती मरणासन्न होऊन जाते. तसा हा तमोगुण व्यक्तीला अज्ञानामध्येच रेंगट ठेवणारा आहे. म्हणजे मग आता सगळ्यात जडमूढ ही या स्थितीमध्ये व्यक्तीला ठेवणारा गुण कोणता? तमोगुण. त्यातून उत्क्रांत होऊन कर्म करायला प्रवृत्त करणारा गुण कोणता? रजोगुण. आणि ते कर्म सत्कर्म व्हावं यासाठी प्रयत्नशील ठेवणारा गुण कोणता? सत्वगुण. म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय प्रकाशकम. ज्योती म्हणजे प्रकाश. कसं बरोबर म्हटलंय बघा. हीच तर उपनिषदांची खासियत आहे. तमसोमा अज्ञानाकडून ज्ञानाकडे, तमसोमा ज्योतिर्गमय. तमोगुणाकडून माझी वृद्धी, विकसन हळूहळू सत्वगुणापर्यंत होऊ दे. आता तिन्हीचं सारभूत काय सांगून दिलंय बघूया. आणि मग हे तिन्ही गुण एकत्रित काय करतात तेही लक्षात घेऊया. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. तिन्हीचं एकत्रीकरण सांगून दिलं एका श्लोकात. ज्ञानमावृत्य, तमोगुण अज्ञानच ठेवतो, ज्ञानाला उजागर होऊच देत नाही. सत्वगुण आनंदात रममाण व्हायला, अहंकार कुरवाळायला प्रवृत्त करत राहतो. आणि रजोगुण ऊर फुटेपर्यंत धावायला प्रवृत्त करत राहतो. अशा या तिन्ही गुणांचं आपलं आपलं वेगळेपण आणि देखणेपण सुद्धा बरं का. कारण तमोगुण पण आवश्यक आहे. स्थैर्य हवं असेल तर ह्या तमोगुणाची महती आहे, ती स्थैर्य प्रदान करण्याची. रजोगुण आहे म्हणून तर आम्ही रक्षणासाठी सज्ज होतो, आम्ही विकसनासाठी सिद्ध राहतो. म्हणजे रजोगुणही हवाच आहे आणि सत्वगुण तर निश्चितच हवा, कारण सृष्टीचं सुचारू चलनवलन त्यामुळेच होणार आहे. म्हणून गरज तिन्ही गुणांची आहे. पण काय करतात हे त्रिगुण?
आपल्या मर्जीने नाही ना त्यांची गरज भागवत. ते काय करतात, पुढच्या श्लोकात छान सांगून दिलं भगवंतांनी स्वतःच. रजस्तमश्चा विभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. ते तिन्ही गुण आपापसातच याचा पाय तोडतोय त्याचा पाय तोडतोय, एकमेकांना पक्क धरून ठेवतात. आणि कधी हा टप्पा घेतो, उसळी घेतो, चेंडू कसा त्याच्यावर टप्पललेली की उसळी घेतो ना, तसा कधी सत्वगुण बनतो, कधी रजोगुण बनतो, कधी तमोगुण बनतो. आणि हा खेळ, ही प्रकृती खेळ्या बनून चराचर सृष्टीमध्ये आनंद विभोर होऊन साम्राज्य स्थापन करते. असे हे सत्व, रज आणि तमोगुण आहेत. अजून त्याचे बारकावे समजून घ्यायला हवेत. हे बारकावे पुढल्या श्लोकांमध्ये आपल्याला समजावून दिलेले आहेतच, पण आधी पुढले श्लोक ऐकायला हवेत. आपण आता पुढले श्लोक ऐकूयात आणि मग त्याचं विवेचन. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत. लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा, रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च, तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्, तदोत्तमविदान् लोकान् मलान् प्रतिपद्यते. रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते, तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं, रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलं. सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च, प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति, गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान्, जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. अर्जुन उवाच कैर्लिङ्गैस्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो, किमाचारः कथञ्चैतां स्त्रीन् गुणानतिवर्तते. श्लोक तर ऐकले आपण. पहिल्या श्लोकामध्ये पुन्हा सत्वगुणाच्या प्रभावाविषयी सांगायला भगवंतांनी सुरुवात केली. आता आचरणातून हे गुण आपला प्रभाव कसा प्रकट करतात आणि सातत्याने एकच गुण जर प्रभावीपणे प्रकट होत असेल तर तो स्वभाव बनून जातो, ती प्रवृत्ती बनून जाते. म्हणून मग आता या प्रवृत्तीविषयी भगवंत विवेचन करतात. म्हणजे सुरुवातीला त्या गुणांचा प्रभाव तात्कालिक प्रभाव, पण हळूहळू तोच गुण ठाण मांडून आपला प्रभाव दाखवायला लागला की त्या व्यक्तीची ती प्रवृत्ती बनली आणि मग ती व्यक्ती सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे, तमोगुणी आहे वगैरे लेबल वगैरे शिक्के आपोआप त्या व्यक्तिमत्वाला प्राप्त होतात. कारण प्रवृत्ती ही व्यक्तिमत्वाशी जोडलेली असते. म्हणून आत्ता जे श्लोक आपण ऐकले त्याच्यामध्ये ही प्रवृत्ती प्रकर्षाने भगवंतांनी वर्णन केली आहे. आता अशी प्रवृत्तीच्या बाबतीतली उदाहरणं जी आपल्याला अगदी परिचित आहेत, अशी सोपी उदाहरणं. सध्या रामललाचं चर्चा चालू आहे.
रामायणाविषयी अखंड वाचलं जातं आहे, बोललं जातं आहे. त्या रामायणामध्ये ह्या तिन्ही बंधूंचा उल्लेख विशेषत्वाने आहे, त्याशिवाय रामायण पूर्णत्वाला जातच नाही. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण ह्या प्रत्येकाचा अभ्यास जर आपण केला, प्रत्येकाचं चरित्र जर अभ्यासलं, तर सहजच लक्षात येतं की या 3 व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व सत्वगुणाच्या प्रवृत्तीमध्ये रममाण झालेलं. कोण तिघांपैकी? अर्थात विभीषण. एक रजोगुणामध्ये स्थायी झालेलं, स्थापित असलेलं. कोण? अर्थात रावण. आणि तमोगुणाशी जोडलेलं व्यक्तिमत्व कोणाचं? कुंभकर्ण. प्रमादालस्य निद्रावी. 3 गुणांचे प्रवृत्ती स्थिरावून स्थापन झालेले. त्यामुळे काय गुण प्रकट होत आहेत? विभीषण कशा प्रकारे व्यक्त होतो? सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्याद् विवृद्धं सत्वमित्युत. बरोबर या श्लोकामध्ये विभीषणाच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन येऊन जातं. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते. मारुती अननोन लंकेमध्ये शिरला की त्याला लंकेविषयी माहिती नव्हती, ऐकूनच फक्त. पण तिथे शिरल्यानंतर जेव्हा त्यांनी लंकेचं परीक्षण सुरू केलं, निरीक्षण सुरू केलं, तेव्हा जिथून श्रीरामांचं नाम ऐकू आलं, त्या व्यक्तीचं निरीक्षण करताना त्याला हे सत्वगुण प्रकाशित झालेले आढळले. तेव्हा सत्वगुण स्थायी स्वरूपामध्ये स्थिरावतो मनबुद्धीमध्ये, पण व्यक्त होतो सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्. देह हे म्हणून तर साधन आहे, व्यक्तिमत्व प्रकटीकरणाचं देह साधन. मग रजोगुण असा देहामार्फत कसा प्रकट होतो? पुढच्या श्लोकात ते पण सांगून दिलं. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम शमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विबुद्धे भरतर्षभ. लोभ प्रवृत्तीच ती बनून जाते हो. कुणाही व्यक्तीचं सातत्याने जर अशा प्रकारे सान्निध्य आपल्याला मिळालं, तर त्या व्यक्तीचं निरीक्षण परीक्षण करताना ह्या 3 गुणांचा प्रभाव आपल्याला त्या व्यक्तिमत्वाद्वारे प्रकट होताना आढळतो. पुढच्या श्लोकामध्ये तमोगुणाचं सांगून दिलं, प्रवृत्तीरूप. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. आता आपण कोरिलेट करून बघू शकतो की रावण अखंड लोभ, अतृप्ती, लालसा, रजोगुणाची प्रवृत्ती. विभीषण सत्वगुणी, म्हणून तो रावणाच्या अशा स्पृहा, लालसा, लोभ ह्या सगळ्याला वेळोवेळी अटकाव करायचा प्रयत्न करतोय. आणि कुंभकर्ण अज्ञानात आनंद. तिघही तपश्चर्या केलेले, तिघांनीही वरदान प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि वरदानीच अशी मागून घेतली की ज्यावेळी त्यांचा जो गुण प्रभावी होता. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलय याति देहभृत तदोत्तमविदा लोकान मलान प्रतिपद्यते. यदा सत्वे प्रवृद्धे तु, वरदान मागायच्या वेळी कोणता गुण प्रभावी आहे तोच आचरणातून प्रतिबिंबित होणार आहे ना. रावणाचा कोणता गुण प्रभावी असणार आहे? प्रकट होणारा रजोगुण. सत्वगुण जेव्हा प्रभावीपणे प्रकट होईल, यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलय याति देहभृत. देह धारण करणाऱ्या व्यक्तीचा प्रलय म्हणजे अंतकाळ. ज्या क्षणी सत्वगुण चरम स्थितीला पोहोचलेला आहे आणि अंतकाळ आलेला आहे, अशी स्थिती असेल तर स्वाभाविक तो सत्वगुणाचा प्रभाव त्या व्यक्तीला कोणतं स्थान प्राप्त करून देईल? अमलान. जिथे निर्मलता आहे, जिथे समाधान आहे,
जिथे तृप्ती आहे अशा स्थानी या सत्व प्रभावी प्रवृत्ती बनलेल्या व्यक्तीचा अंतकाळानंतर निवास राहतो. रजोगुण असा अंतकाळी प्रभावी असेल तर काय, रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते म्हणजे पुन्हा उत्पत्ती. कर्मसंगीषु बरंच काय काय मिळवायचं राहिलेलं असतं ना, लिस्ट तयारच असते, बकेट लिस्ट हे पाहिजे ते. बस मग रजोगुण प्रभावी झाला की चल ये पुन्हा कर ह्या इच्छा पूर्ण, नवीन इच्छा, परत ये परत इच्छा, चक्रामध्ये अडकून जातो. आणि तमोगुण प्रभावी असताना जर प्रलय आला अंतकाळाला तर तेही सांगून दिलं, तथा प्रलीनस्तमसी मूढयो निषु जायते. अज्ञानात आनंद आहे ना, तेच सुख समाधान वाटतंय ना, मग तुला एवढी वरदानं जी मानवालाच फक्त प्राप्त झालेली आहेत, कोणती? मनबुद्धीची, तारतम्य विवेकाची, संयमाची, अनुशासनाची, ही सगळी वरदानं मानव सहज प्राप्य आहेत. पण तमोगुण जर प्रवृत्तीच बनून प्रभावीपणे प्रकट झाला अंतकाळी, तर ह्या वरदानांचा फायदा काय तुला? मग चल तुझा प्रवास पुढे कुठल्या दिशेने? मूढ योनिषु, म्हणजे जिथे हे अज्ञानच तुला रममाण ठेवता येईल अशाच गतीमध्ये तुझा प्रवास पुढे होत राहणार. पुढच्या श्लोकात तेच सांगून दिलं फलित रूपामध्ये. फलित रूपामध्ये काय सांगून दिलं? कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलं. रजसस्तु फलं दुःख, तृप्तता असणारच कशी हो? असमाधानच, अतृप्ती, आणि त्यामुळे अस्वस्थता. दुःख म्हणजे अस्वस्थता. आणि सत्वगुण असणार प्रभावी तर निर्मलम फलम, शांत तृप्ती प्रत्ययाला येत राहणार. आणि तमोगुण काय? अज्ञानातच. बस. आणि म्हणून मग आता पुढचा प्रवास त्याविषयी भगवंत आवर्जून सांगून देत आहेत की मानवी देह प्राप्त झालेला असताना ह्या 3 गुणांच्या प्रभावावरती कशा प्रकारे मात करता येते, आणि ती मात नाही केली तर गती काय होते, म्हणजे पुढचा मार्ग कोणता प्राप्त होतो, हे भगवंत स्वच्छ सांगून देत आहेत. आपण अखंड असावे सावधान, दक्ष जागरूक राहून मानव देह प्राप्त झालेला असतानाच या 3 गुणांच्या प्रभावाविषयी जाणून घेऊन त्या प्रकारे आचरण करायला हवं. दुर्योधन, सगळे कौरव, पांडव, अगदी धृतराष्ट्र, पितामह भीष्म, जेवढ्या म्हणून व्यक्तिरेखा महाभारतामध्ये आपल्याला परिचित होऊन जातात, त्या प्रत्येक व्यक्तिरेखेविषयी याच पद्धतीने आपल्याला निरीक्षण परीक्षण करता येतं. कोणाचा कोणता गुण प्रभावी आहे हे सहजपणे आपण चरित्र अभ्यासलं तर सांगू शकतो. दुर्योधन असेल, शकुनी मामा असतील, धृतराष्ट्र असतील, गांधारी असेल, कुंती असेल, पितामह भीष्म असतील, आणि पांडवही असतील, द्रौपदी सुद्धा असेल. कितीतरी महाभारतातल्या व्यक्तिरेखा. हेच तर महाभारताचं वैशिष्ट्य आहे. व्यासमुनींचं विशाल बुद्धे. जेवढ्या म्हणून प्रवृत्ती मानवामध्ये, परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स असा एक गणितात प्रकार असतो ना, जेवढ्या म्हणून प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या प्रवृत्तींना संक्षेपाने सामावून घेतलं या महाभारतामध्ये व्यासमुनींनी. आणि मग त्याला व्यक्तीची लेबलं लावल्यामुळे ते आपल्याला जिव्हाळ्याचं वाटतं हो अभ्यासताना. म्हणून पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, अपलिफ्ट होणार ना, तमसोमा ज्योतिर्गमय. तसा प्रवास सत्वगुणी प्रभावी असेल प्रवृत्ती बनून तर अंतकाळानंतर हा प्रवास
ऊर्ध्व दिशेने ऊर्ध्व मार्गाने होत राहणार भूत प्रकृती मोक्ष यांती परांगतींसाठी ही व्यक्ती मार्गस्थ होऊन जाणार. 13व्या अध्यायातली शेवटची ओळ बोलले हा मी, लक्षात आहे ना. मध्ये तिष्ठन्ति राजसाः, अजून नाही रे बाबा तुला ती गती, तो मार्ग एवढ्यात नाही गवसणार आहे. त्या मार्गापर्यंत वाटचाल करायला अजून तूच इच्छा धरतोयस ना, मला हे हवंय, ते हवंय, तसं हवंय, असं हवंय. मग घे करून त्या इच्छा पूर्ण, मग त्या मार्गाकडे वळशील. म्हणून मध्ये तिष्ठन्ति राजसाः. आणि तमोगुण काय म्हणतो? नकोच ना, अज्ञान. असं काही असतं का? असा काही फरक होऊ शकतो का? असा काही बदल प्रत्ययाला व्यक्तिमत्वाद्वारे होऊ शकतो का? याच्याविषयी ज्ञान नसतं. आणि त्यामुळे काय घडतं? जघन्य गणवृत्तीस्था. जघन्य गुणवृत्ती वृत्ती आहे जघन्य, प्रगतीच्या दिशेने नाहीच हो. प्रगती म्हणजे काय ह्याचाच उलगडा होऊ शकत नाही आणि त्यामुळे अधोगच्छन्ति. आता उलगडा झाला. 84 लक्ष ठसे वेगळाले केले कसे. हा करणारा खेळिया कोणीच नाही आहे, हा मानवच आहे. प्रत्येक मानव अशा प्रकारे या 3 गुणांच्या चक्रामध्ये ती प्रकृती बरोबर खेळायला लावते. आणि मग त्यातले काही जण अधोगच्छन्ति, काही जण ऊर्ध्वं गच्छन्ति आणि काही जण मध्ये तिष्ठन्ति. सृष्टीचं सुचारू चलनवलन 84 लक्ष ठशांच्या माध्यमातून अव्याहतपणे होत राहतं. त्यामध्ये परमात्मा लिप्त नसतो ना, प्रकृती तीही तटस्थ असते. खेळ्या करणारे, मार्ग वेगवेगळे संपन्न करून देणारे असतात कोण? सत्व, रज आणि तम हे गुण की जे प्रकृतीशीच जोडलेले आहेत. आणि म्हणून मग ज्या व्यक्तीला हे रहस्य उलगडलं, ज्यानं गीता अभ्यासली, त्याला याचं मर्म हळूहळू का होईना विचारांमध्ये बीज पेरलं जाणार. आणि मग वरचा जमिनीचा लेअर बाजूला होईल. जमीन म्हणजे स्थूलत्व, तमो, जडत्व. मग ते जडत्व जेव्हा बाजूला होईल तेव्हा ते बीज त्याच्यामधल्या ऊर्जेसह अंकुर बनून प्रकटेल. म्हणून पुढच्या 2 श्लोकांमध्ये तेच सांगून दिलंय. नान्यंगुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. बीजाच्या मधली ऊर्जा खुलणार आणि ती ऊर्जा अंकुर बनून प्रकाशात येणार, जडत्वाचं आवरण झुगारून टाकणार. त्यासाठी ऊर्जा एकवटली जायला हवी. जोपर्यंत ऊर्जा संपूर्ण देहामध्ये विखुरलेली आहे तोपर्यंत त्या ऊर्जेचं महत्त्व, ऊर्जेचं सामर्थ्य एकत्वाने प्रकट होऊ शकत नाही. म्हणून देहभर पसरलेली जी ऊर्जा आहे ती ध्यान लावतो आपण, ध्यानस्थ होतो किंवा ध्येयाप्रती समर्पित होण्यासाठी सिद्ध होतो, तेव्हा ती देहभर विखुरलेली ऊर्जा ही सगळी एकवटली जाते आणि प्रकाशात येते. तेच तर पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं. गुणाने तानती इत्यत्रीन देही देह समुद्भवान. देहामुळे प्राप्त झालेले, प्रकृतीमुळे प्राप्त झालेले हे 3 गुण जे आहे ते गुण अतित्य, त्यांच्या पल्ल्याड जाता यायला पाहिजे. ती सीमा अटकाव ठरता कामा नये. कोणामुळे हे शक्य होईल? देही, म्हणजे जोपर्यंत हा नश्वर देह आहे तोपर्यंतच ह्या ऊर्जेला अशा प्रकारे सम्मिलित करायचं, एकत्रित करायचं. ध्यानस्थ होऊन ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन. 13व्या अध्यायात हे मार्ग सांगून दिलेत. त्यापैकी जो मार्ग ज्या व्यक्तीला अनुसरता येईल तो मार्ग अनुसरून ध्येय कोणतं गाठायचं? एतान 3 गुणान अतित्य.
प्रकृतीला तिचा खेळ रंगवू द्यायचा नाही. त्यासाठी आपल्यातली ऊर्जा सम्मिलित करायची. आणि मग काय होईल? मग जन्म मृत्यू जरा दुःखैर्विमुक्तो अमृतम अश्नुते. अमृतम अश्नुते प्राप्त करून घेता येतं. अमृतम म्हणजे त्या चिरस्थायित्वाची परमात्म्याची ओळख अशी देहाच्या अणुरेणूतून प्रकाशकम प्रत्ययाला येऊ शकते. मग त्याच्यामध्ये वयाचा अडसर नसतो. जन्म मृत्यू जरा कोणताच आता मी मरणपंथाला लागलीये, आता मी हे काय करू शकणार नाही. कोणत्याही टप्प्यावर हा देह जोपर्यंत अशा प्रकारे आहे तोपर्यंत हे साध्य, हे इप्सित निश्चितपणे कार्यवाहीत येऊ शकतं. ध्यास मात्र घ्यायला हवा. आता हे सगळं ऐकल्यावर अर्जुन भारावून जाणार ना. जसं आम्हाला वाटलंय की अरे आपणही त्या दिशेने प्रवास सुरू करावा ना. पण त्या दिशेने प्रवास सुरू करायचा, काय करायचं ते तर सांगितलं भगवंतांनी. पण माझा प्रवास योग्य त्या दिशेने सुरू झालाय की नाही हे ओळखायचं कसं? स्वतःमधला बदल, स्वतःला काय अनुभवायचा आहे ते समजायला हवं ना. मग अर्जुन तुमचा आमचा प्रतिनिधी हो. अर्जुनाने प्रश्न विचारूनच टाकला आपल्या वतीने. काय शेवटच्या श्लोकात ऐकलं आपण? कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो किमाचार कथञ्चैतां स्त्रीन् गुणानतिवर्तते. स्त्रीन् गुणान अतिवर्तते. त्याच्या पल्याड जाऊन वर्तते, व्यवहार करत राहायचंय. देहाचा त्याग नाही आहे. देहात असताना या 3 गुणांच्या पल्याड जाऊन नित्य आचरण कसं केलं जातं? कोणाकडून? ज्या व्यक्तीला हे साध्य होते की मया, त्याची लक्षणं कोणती? कैही लिंगैही. या व्यक्तीची ही लक्षणं तरी कोणती आहेत रे? मला स्वच्छ सांगून देतोस काय? एकदा मला ती स्पष्ट करून सांग ना. म्हणजे मग मलाही माझ्यामधली लक्षणं पडताळून पाहता येतील, तपासून बघता येतील की मीही त्या मार्गावरचा वाटसरू होतोय का. मग आपल्याला ही इच्छा आहेच ना की ही लक्षणं कोणती असावीत? ती लक्षणं आपल्यामध्ये प्रकट होत आहेत का? सुरुवात तरी आहे का? सगळं जर उलगडून बघायचं असेल तर भगवंत आहेतच ना खुलासा करायला. कारण अर्जुनानेच तर प्रश्न विचारला. पण आजचा व्हिडिओ इथे संपन्न करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचं काय उत्तर देत आहेत, कोणती लक्षणं सांगतायत की जी आपल्या बाबतीत सुद्धा तपासून बघू शकू. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर तर करत असालच. आणि हो, आपल्याला जर यामध्ये काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर आपले प्रश्न विचारा. त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की देता येतील. आणि चॅनल सबस्क्राईब तर केला असेलच. केला नसलात तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक केलात की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. तेव्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.